नमस्कार. सकाळ सकाळ तर मला नाश्ता लागतो आणि मी सकाळ सकाळ नाश्ता केला. कृषिका झोपली होती म्हणून पटापट खाऊन घेतलं, उशीर पण होणार होता म्हणून पटापट खाऊन वगैरे घेतलं आणि मग संध्याकाळी ऑफिसवरून आली. मधला काही व्हिडिओज मला जमला नाही, पण मग ऑफिसमधून आल्यानंतर भाजी वगैरे नेसायची होती. किती जण असे आहेत की जे ऑफिसमधून आल्यानंतर सगळ्या घरातल्या कामांमध्ये ही मम्मीला मदत करतात. मम्मी आहे म्हणून तर ठीक आहे, पण अदरवाईज तर मला एकटीच मी सगळ्या गोष्टी करत होती आणि किती अवघड असताना ऑफिस करून सगळ्या घरातल्याही गोष्टी सांभाळायच्या. तुम्हीही असं काही करत असाल तर नक्की मला कमेंट करा की हो दीदी, खरंच ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत. आणि कृषिकाची इतकी मस्ती चालू होती, कारण लहान बाळ घरात असेल ना तर हे फेक ते फेक कंटिन्यू चालू असतं आणि तिचं प्रत्येक क्षणी काय ना काय मस्ती चालू असते. सो मग तिचे मस्ती आणि आमचं काही काम चालू होतं. सो त्याच्यानंतर मात्र इतकी गडबड असते, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी. आणि ऑफिसला जाणं, घरातल्या गोष्टी हे दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढ्या बाकीच्या गोष्टी आहेत. बिकॉज खूप लोक असे करतात की घरच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा बाहेरच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. काही काही लोक असे कमी समजतात जे घरच्या कामाला, पण घरचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे जितकं बाहेरचं काम. आणि ते दोन्हीही गोष्टींना तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि मी ही मिशोवरून नेट मागितली होती. कशी वाटते तुम्हाला हेही सांगा. माझी इंस्टाग्रामवर लिंक वगैरे दिलेली आहे. जर कोणालाही ही नेट हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि लिंक आहे तिथे, तुम्ही लिंकवर क्लिक करूनही तुम्ही डायरेक्टली मिशोच्या ॲपवरून बाय करू शकता. त्याच्यानंतर आलं सेकंड डे गुरुवार होता. मी सुट्टी घेतली होती, स्वामींचं पूजा वगैरे केली. छान अशी सकाळ झाली होती, खूप लवकर उठली होती, फर्स्ट टाईम लवकर उठली होती. कारण हॉस्पिटलला जायचं होतं. छान प्रकारे स्वामींचं पूजा वगैरे करून हळदीचं लेपन वगैरे केलं उंबऱ्यावर. मग निघाली हॉस्पिटलला जायला. सकाळ सकाळ असल्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं आणि लवकरच गेलो होतो आम्ही म्हणून खूप छान वाटत होतं. आणि हॉस्पिटलला कोणालाही जायला आवडत नाही, पण कधीतरी काहीतरी एमर्जन्सी येते आणि जावं लागतं. आणि म्हणतात ना की देवानंतर जर कोणी असेल तर मात्र ते हॉस्पिटलचे जे असतात ते डॉक्टर असल्यामुळे सर्व लोकांचा जीव वाचतो आणि बाकी सगळं तर देवांचीच इच्छा. सो एक छोटंसं ऑपरेशन करायचं होतं. लास्ट ब्लॉग मी टाकला होता एका डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. तो आता दुसऱ्या डोळ्याचं पण सेम ऑपरेशन करायचं होतं, त्यामुळे आम्ही निघालो होतो ऑटो वगैरेने. आणि सकाळ सकाळ खूप फ्रेश वाटत होतं आम्ही दोघंही, छोटंसं छान वाटतं. मग पोहोचलो मात्र हॉस्पिटलला. आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर खूप लोक रिसेप्शनमधले पण थोडे डिले झाले होते यायचं, पण मात्र सर्व ॲडमिशन वगैरे फॉर्म वगैरे भरून आम्ही निघालो ऑपरेशनसाठी. आणि मग मधला काही ब्लॉग घेतला नाही, म्हटलं जाऊ दे थोडासा आराम करू द्या. आणि मग आम्ही निघालो घरी जायसाठी. कसा वाटला माझा मिनी ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा. चलो बाय.